सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्यांपैकी 4 तर नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्यांपैकी 33 जणांनी 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 168 उमेदवार रिंगणात आहे। नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीला 12 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते, मात्र यापैकी एक अर्ज बाद, 2 उमेदवारांनी माघार तर एकाने 2 वेळा अर्ज भरल्याने 4 अर्ज कमी होऊन अखेर 8 उमेदवार रिंगणात उरले। पक्षाचे 7 तर एक अपक्ष अशा या संघर्षामुळे अध्यक्षपदाची लढत आता अधिकच रोचक बनली आहे। नगरसेवक पदासाठी शहरातील 25 जागांवर तब्बल 201 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 12 अर्ज बाद झाले। त्यानंतर माघारीचा क्रम सुरूच राहिला। 19 तारखेला 4 उमेदवार, 20 तारखेला 6 उमेदवार तर 21 तारखेला म्हणजेच अंतिम दिवशी 11 उमेदवारांनी माघार घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले। मूर्तिजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरता 12 अर्ज आणि सदस्य पदांकरता 189 अर्ज असे 201 अर्ज आपल्याला प्राप्त झाले होते। बऱ्याच सदस्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले होते, त्यामुळे तसे उमेदवारांची संख्या नगराध्यक्ष पदासाठी 10 आणि वार्डमध्ये उभे राहणाऱ्या नगरसेवकांसाठी 151 एवढी संख्या होती। त्यानंतर मागील 3 दिवसामध्ये जे अर्ज मागे घेण्यात आले, त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठीचे 2 उमेदवारी मागे घेतली। त्याला आपण अर्ज मागे घेणं म्हणत नाही, आपण उमेदवारी मागे घेणं म्हणतो। तर 2 जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे आता 8 उमेदवार हे रिंगणात आहे नगराध्यक्ष पदासाठी। आणि त्याचबरोबर 151 उमेदवारांपैकी 21 उमेदवारांनी त्यांच्या नगरसेवक पदासाठी जो उमेदवारी होती ती मागे घेतलेली आहे। आणि वार्ड क्रमांक 1 ते 12 मध्ये एकूण आता 130 उमेदवार हे रिंगणात आहेत। टोटल 138 उमेदवार, नगराध्यक्षाचे 8 आणि नगरसेवकांचे 130 असे 138 उमेदवार हे अंतिमरित्या निवडणूक लढवणार आहेत। याबाबत चिन्ह वाटप जे आहे ते 26 तारखेला होणार आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला।